नमस्कार मित्रांनो. प्रत्येक वेळी बोलणं म्हणजे शहाणपण नसतं. काही वेळा एक शब्द आयुष्यभराचं नातं तोडतो, तर काही वेळा एक क्षणाचं मौन हा आयुष्यभराचा आदर मिळवून देतं. मित्रांनो, आजच्या जगामध्ये प्रत्येकाला स्वतःचं मत मांडायचं असतं. सोशल मीडियावर, घरात, ऑफिसमध्ये सगळीकडे लोक बोलत आहेत. पण जेव्हा योग्य वेळी शांत राहण्याची कला आपल्यात येते, तेव्हा आपण अनेक संकटांपासून स्वतःला वाचवू शकतो. चला पाहूया असे 7 प्रसंग जेव्हा शांत राहणं हेच तुमचं सर्वात मोठं सामर्थ्य ठरतं. पॉईंट नंबर 1. जेव्हा तुम्हाला खूप राग आलेला असतो. कारण रागाच्या भरात माणूस असे शब्द बोलतो ज्याचा पश्चाताप हा आयुष्यभर करावा लागतो. त्या क्षणी उत्तर देण्याऐवजी फक्त काही मिनिटं शांत राहा. खोल श्वास घ्या. जेव्हा मन शांत होईल तेव्हा बोला. लक्षात ठेवा, रागाच्या क्षणी घेतलेला निर्णय आणि बोललेले शब्द हे बहुतेक वेळा चुकीचे ठरतात. दुसरा पॉईंट म्हणजे जेव्हा समोरची व्यक्ती फक्त भांडण्यासाठी बोलत असते. काही लोकांना सत्य नको असतं, त्यांना फक्त वाद घालायचा असतो. अशा वेळी तुम्ही कितीही योग्य बोललात तरी त्याचा उपयोग होत नाही आणि अशा वेळी तुमचं मौन हे त्यांच्यासाठी सर्वात मोठं उत्तर असतं. तिसरा पॉईंट म्हणजे जेव्हा तुमच्या यशाची सुरुवात होत असते. आपली स्वप्न, योजना आणि प्रत्येक पाऊल हे सगळ्यांना सांगायची गरज नसते. कधी कधी जास्त बोलल्यामुळे लोक टीका करतात किंवा नकारात्मकता पसरवतात किंवा तुमचा उत्साह कमी करतात. म्हणून शांतपणे काम करा आणि परिणामांना स्वतः बोलू द्या. चौथा पॉईंट म्हणजे जेव्हा कोणी तुमचा अपमान करण्याचा प्रयत्न करतं. प्रत्येक अपमानाला उत्तर देणं हे आवश्यक नसतं. जर तुम्ही प्रत्येक टीकेला प्रतिक्रिया दिली तर तुमची मानसिक ऊर्जा संपते. म्हणून शांत राहा. वेळ आणि तुमचं कामच सगळ्यात चांगलं उत्तर देईल. पाचवा पॉईंट म्हणजे जेव्हा कोणीतरी तुमच्याबद्दल चुकीचं बोलत असतं. लोक काय बोलतात यावर आपलं नियंत्रण नसतं, पण तुम्ही कसं वागता हे पूर्णपणे तुमच्या ताब्यात असतं. प्रत्येक अफवेला उत्तर देण्यामध्ये वेळ घालवण्यापेक्षा स्वतःचं व्यक्तिमत्व इतकं मजबूत बनवा की लोकांच्या शब्दांना किंमतच उरणार नाही. सहावा पॉईंट म्हणजे जेव्हा तुम्ही दुसऱ्यांचं दुःख ऐकत असता. प्रत्येक वेळी सल्ला देणं गरजेचं नसतं. कधी कधी समोरच्या व्यक्तीला फक्त कोणीतरी शांतपणे ऐकणारं माणूस हवं असतं आणि त्यावेळी तुमचं शांतपणे ऐकणं हे 1000 शब्दांपेक्षा जास्त आधार देऊ शकतं. सातवा पॉईंट म्हणजे जेव्हा निर्णय हा खूप मोठा असतो. मित्रांनो, मोठे निर्णय हे घाईत किंवा भावनेच्या भरात घेऊ नका. स्वतःला थोडा वेळ द्या, शांत बसा, विचार करा, कारण शांत मनाने घेतलेले निर्णय हे बहुतेक वेळा योग्य ठरतात. मित्रमैत्रिणींनो, शांत राहणं म्हणजे भीती नाही. शांत राहणं म्हणजे स्वतःवर नियंत्रण असणं. मौन म्हणजे हार नाही. मौन म्हणजे योग्य वेळेची वाट पाहण्याची ताकद. लक्षात ठेवा, प्रत्येक प्रश्नाला उत्तर देणं गरजेचं नसतं. काही प्रश्नांची उत्तरं ही तुमचं यश, तुमचं वागणं आणि तुमचं मौनच देत असतं. जर तुम्हाला आयुष्यामध्ये अधिक आदर, मानसिक शांतता आणि यश हवं असेल तर आजपासून एक सवय लावा. कधी बोलायचं आणि कधी शांत राहायचं हे शिकून घ्या. मित्रांनो, जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, आपल्या मित्रमैत्रिणींबरोबर शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात पुढील नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. धन्यवाद.